घेऊ दे घेऊ दे घेऊ दे. विसर्जन तुझंच होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या या वर्षी लवकर या. आपल्याला अंगात ठेवायचं ठीक आहे. बोलताना आपण नीट बोलायचं ठीक आहे. मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे. दिवस तिसरा, कालचा दिवस एंड करून आपण या हॉटेलमधून निघत आहे. आता आपण डायरेक्ट जाणार आहे दापोलीला. इकडून गुहागर टू दापोली. मस्त हॉटेल बुक केलंय. तिकडे आपण चेक इन करणार आहे. जाताना थोडे मंदिरं वगैरे ॲज युज्युअल मंदिरं वगैरे दिसतील, ते आपण व्हिजिट करणार आहे. तिकडून जाऊ. तर निघूया मग आता. कॅमेरा ऍक्शन लागतो. आता आपण अरे मजा येत आहे. कसं वाटतं तुला इकडे मला आता? भाई काय सांगू तुला, तुला भारी वाटते ना. शपथ पहिल्यांदा असेल ना कोकणात या साईडला? कोकणात या साईडला पहिल्यांदा भाई. पण हा आणि अरे एक नंबर भाई, एक नंबर. असा समुद्र किनारा खूपच सुंदर आणि शांत समाधान असं वातावरण. आणि हे आपल्याला महाराष्ट्रात फक्त कोकणातच अनुभवायला मिळतं. हो, त्यामुळे सतत कोकणात आम्ही येत असतो. आम्ही स्वतःच्या गावाला जेवढं गेलो नसेल तेवढं आम्ही कोकणात आलोय. आम्हाला कोकणातले लोक पण एवढे कोकणात फिरले नसतील. हा हे खरे भाई. जेवढे आपण 7 जण फिरलोय ना कोकणात, तेवढं अजून कोकणातली माणसं फिरली. 8 आहे विमा. तू कधीतरी येतो रे. तो एक असतो नेहमी 7 जणच असतो आपण. एक नाही कोणतरी मिस असतो. यावेळी बोलायला यावेळी बोला कमी झाला. भीमा शंकर हे दोघं कमी असतात. आज भीमा आलाय. हा भीमा, तो शंकर तो नाही आला. क्या हुआ? क्या हुआ बाया? हा आहेत ना, ते पडले तिथे काय. चला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. खाण्या पिण्याची सोय. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपतीला बसायला पाय. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या या वर्षी लवकर या. या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. आपण आलेलो आहे व्याडेश्वर मंदिर, गुहागर मधील व्याडेश्वर मंदिर. हे बघा पाठीचे मंदिर. तर चला जाऊया आतमध्ये, बघूया मंदिर कसं आहे. चालू करायचं. श्री गुरु चरण सरोज रज निज म्हणून. संकट मंगल बजरंगबली जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपण आलोय दाई जेट्टी आहे. आता आपण वाट बघतोय. आपली सफारी येत आहे. तर तुम्ही आला तर इकडे 4 व्हीलरचे 200 रुपये आहेत आणि पर पर्सन 20 रुपये. तर आम्ही आता 4 व्हीलरचे आणि पर पर्सनचं तिकीट काढलेलं आहे. थोड्याच वेळ आता जेटी येईल आपली बोट आणि निघू आपण प्रस्थान करू समुद्र मार्गे. तर मित्रांनो फेरी बोट आलेली आहे आता आपली. आपल्याला याच्यावरून आपली गाडी नेऊन दाभोळ जेटीला जायचं आहे. हा जेटीचा अपर डेक आहे. ही ब्रिज आहे. ब्रिज के भी नाही. हा अपर डेक.
एकदम भारी. तू आगीची ऍक्टिंग कर ना. आग लागल्याची. आपल्याला असं ठेवायचं ठीक आहे. आणि बोलताना आपण नीट बोलायचं ठीक आहे. आपल्याला बंबळ करायचं नाहीये. बोलताना नीट बोलायचं. हात असं ठेवायचा आपल्याला. यू आर द ग्रेटेस्ट गर्ल इन द वर्ल्ड. मित्रांनो, जेव्हा दाभोळ जेट्टीवरून तुम्ही दापोली मार्गे जाता त्यावेळेस तुम्हाला इथे दाभोळ गावात चंडिका स्वयंभू चंडिका माते देवीचे मंदिर मिळेल. आता या मंदिराबद्दल तुम्हाला काही सांगतो. मंदिर असे म्हटले जाते की मंदिर हे पांडवकालीन आहे. ज्यावेळेस पांडव अज्ञातवासात होते त्यावेळेस त्यांनी या गुफेमध्ये तपश्चर्या केली आणि त्यांना चंडिका देवीचे साक्षात्कार झाला. हे झालं पांडवकालीन. पण या मंदिराची दुसरी आख्यायिका अशी आहे की जमनापुरी नावाचे ऋषी होते. ते या दाभोळ गावात तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करता करता त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना एका देवीचे स्थान कळाले. जे स्थान असे होते की जिथे जिवंत पाण्याचा झरा आणि एक मोठा खडक, त्या खडकाच्या आतमधल्या गुफेमध्ये तुम्हाला दिसतो. हे जिवंत पाण्याचा झरा आहे आणि खाली बघू शकता तुम्ही खडक आहे. त्याच खडकाच्या मागे एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये चंडिका देवीचे मंदिर आहे आणि त्यांची मूर्ती आहे. मस्त मस्त कदम. मुंग्या काळ्या. आपण आलेलो आहे. हे आपलं हॉटेल असणार आजच्या दिवसासाठी स्टेसाठी आणि हॉटेलच्या समोरच समुद्र किनारा आहे. चला मग चेक इन करूया आपण. तुम्हाला हॉटेलची रूम पण दाखवतो. आणि आपले मित्र पण दाखवतो. त्यांचा अवतार पण दाखवतो. तर आपण आता आलेलो आहे आतमध्ये हॉटेलमध्ये. आजसाठी आपला हा स्टे असणार आहे. रूम नंबर 106. सरप्राईज. ही रूम आहेत आज.
हा 1 2 3 स्टार्ट. भीमा त्या साईडला पड. पाय लागते पाणी. आता काय टेन्शन, आता पडाल मोकळा. हा ये घेऊ दे घेऊ दे घेऊ दे. विसर्जन तुझंच होणार आहे. घेतलंय भीमा. चौपल 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 का भीमा. भीमा जा भीमा जा. अरे यार पाड्यात पक्षी आलेत. हॉटेलचा आपलं व्ह्यू आहे मस्त. हा मग तुम्हाला एक व्ह्यू मस्त व्ह्यू दाखवतो. नाईट व्ह्यू हॉटेलमधून. मित्रांनो हे हॉटेल आहे आपलं आणि ही हॉटेल रूम आहे आपली. तर मित्रांनो तुम्ही कधी आला दापोलीमध्ये तर सागर सावली ग्रँड हॉटेल नक्की बुक करा. मस्त हॉटेल आहे. व्ह्यू पण आहे. इन्फिनिटी पूल आहे प्लस टेबल टेनिस PT मला आता दिसेलच. मी खेळलेलं दाखवेनच तुम्हाला. पण आलं तर नक्की बुक करा. मस्त हॉटेल आहे. व्ह्यू पण चांगला आहे आणि फूड पण आता आपण मागवलेलं आहे. बघू त्याची टेस्टही चांगली असेल खूप. चला मग.